यापुढे कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम डिपॉझिट घेतली जाणार नाही. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीमध्ये ठराव. दीनानाथ रुग्णालयाच्या पलकाला काळं फासणं, चिल्लर फेकणं आणि तोडफोडीमुळे आमची मान शर्मेनं खाली गेल्याचीही बैठकीमध्ये भावना व्यक्त. गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी पुण्यातील मंगेशकर रुग्णालयाबाहेर चिल्लर फेकत शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विरोधात हायकोर्टात जाणार राष्ट्रवादीच्या प्रशांत जगतापांची भूमिका. सरकारनं चौकशी करण्याचा ढोंग करू नये, सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक असावे म्हणून पळवाट देण्यासाठी सोड. गर्भवती मृत्यू प्रकरणावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर आरोप. मीच समिती नेमणार, मीच चौकशी करणार तर दोषी कसं होणार? रुग्णालय समितीच्या अहवालानंतर हसन मुश्रीफांचा सवाल. वाळू माफियांनी घातलेल्या उच्छादाकडे लक्ष देण्याची गरज नाही. राधाकृष्ण विखे पाटलांचं वाळू माफियांसंदर्भातलं वक्तव्य चर्चेत. विजयसिंह मोहिते पाटलांनी पिलीव भागाचं पाणी घालवलं. माजी मंत्री विजयसिंह मोहितेंवर शहाजीबापू पाटलांचा निशाणा. सोलापुरात पाण्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता. उदय सामंत आणि राज ठाकरेंमध्ये दुसऱ्यांदा भेट. मराठीच्या मुद्द्यावरून भेट. मराठीबाबत कुणी उलटसुलट केलं तर काय करायचं ते बैठकीमध्ये ठरवू. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. आस्थापनांमधील मराठी भाषेबाबतचं आंदोलन तुर्तास थांबवा, पण मुद्द्यावरचं लक्ष हटू देऊ नका. राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना निर्देश. मुंबईमध्ये बोरिवलीच्या मोक्ष प्लाझा मॉलमध्ये मनसेची शाळा. अमराठी व्यावसायिकांना मनसेकडून मराठी भाषेचे धडे.